नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी कार्ड हे लागणार आहे. जे शेतकरी PM किसान योजनेचा व शेतकरी आहे त्यांना आता फार्मर आय डी कार्ड हे लागणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फार्मर आय डी कार्ड काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण फार्मर आय डी कार्ड नेमकी काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मित्रांनो, फार्मर आय डी हा भारतातील शेतकऱ्यांसाठी एक विशिष्ट ओळखपत्र म्हणून सरकारने आणलेला आहे, जे त्यांना विविध सरकारी योजना, अनुदान आणि कृषी संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे. मित्रांनो, हे ओळखपत्र म्हणून शेतकऱ्याच्या नावावर नोंदणीकृत असणार आहे. मित्रांनो, त्याद्वारे सरकार शेतकऱ्यांचा डाटा व्यवस्थापित करणार आहे. मित्रांनो, या फार्मर आय डी कार्डचा हेतू व गरज काय आहे याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहे. पॉईंट नंबर 1 मित्रांनो, सरकारी योजनेचा लाभ म्हणजे मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे PM किसान, पीक विमा योजना, अनुदान आणि इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी इथून पुढे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे लागणारच आहे. त्यानंतर पॉईंट 2 म्हणजे मित्रांनो, कृषीविषयक डाटा व्यवस्थापन. मित्रांनो, शेतकऱ्यांची माहिती व एकत्र ठिकाणी व फार्मर आय डी कार्डचा उपयोग होणार आहे. तिसरा म्हणजे मित्रांनो, कर्ज सुविधा. बँक आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे. 4 नंबरला सबसिडी मिळवण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्ही खत, बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक साधनांवर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा उपयोग करू शकता. 5 म्हणजे डिजिटल शेती प्रोत्साहन. मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी विकासासाठी या कार्डचा तुम्हाला गरज हे लागणार आहे. या कार्डसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे याविषयीची थोडक्यात माहिती आपण सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 पॉईंट आहे मित्रांनो. अर्जदार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे. 2 नंबर म्हणजे अर्जदाराकडे वैध जमीन मालकीची असावी किंवा तो कसायला जमीन भाड्याने घेतलेली असावी. 3 नंबर म्हणजे मित्रांनो, त्याच्याकडे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि अन्य वैध ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर 4था पॉईंट असा आहे मित्रांनो, शेतकरी म्हणून संबंधित राज्य सरकारच्या नोंदणी असणं आवश्यक आहे. मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो, आता फार्मर आय डी तुम्ही कसा मिळवू शकता, त्यासाठी ऑनलाईन पद्धत अशी आहे मित्रांनो. राज्य सरकारने त्यांना एक कृषी पोर्टलला भेट द्या. त्यानंतर पॉईंट 1 मित्रांनो, राज्य सरकारच्या अधिकृत कृषी पोर्टलला भेट द्या. त्यानंतर नोंदणी पर्याय निवडा. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. 4 नंबर स्टेप अशी आहे मित्रांनो, वैयक्तिक आणि शेतीशी संबंधित माहिती भरा. 5व्या स्टेपमध्ये आवश्यक कागदपत्र तुम्ही अपलोड करा. 6व्या स्टेपमध्ये तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती तुम्ही पाहू शकता. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.